अध्याय 11 भद्रसेनाख्यान महानंद आख्यान सुधर्मकथा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री साबे सदाशिवाय नमः. जे लोक सदाशिव भजनात मग्न असतात, जे नेहमी शिवले अमृत ऐकतात, सदैव शिवाचे नामस्मरण करतात, पूजा अर्चना करतात, ते जण धन्य होत व पुण्यवंत होत. शुद्ध शौनदिकांनी सांगतात की जे लोक शरीरावर रुद्राक्ष धारण करतात ते आणि सर्वांगाला पवित्र भस्म लावतात, त्यांच्या पुण्याला सीमा नाही आणि ते तिन्ही जगात वंदनीय आहेत, श्रेष्ठ आहेत. जो 1000 रुद्राक्ष अंगावर धारण करतो त्याला इंद्रदेव सुद्धा वंदन करतात. जो साक्षात शिवशंकर समजावा, त्याचे नुसते दर्शन जरी घेतले तरी मनुष्य संसार सागर तरून जातो. लक्षणाने युक्त असे 16 रुद्राक्ष दंडामध्ये बांधावे. शेंडीवर एक बांधावा, तो शिवस्वरूप होतो व त्यावरून स्नान केले ते त्रिवेणी स्नान केल्यासारखे आहे व त्रिवेणी स्नानाचे पुण्य लाभते. प्रत्येक मनगटात 12 याप्रमाणे आदराने शिवाला स्मरून बांधावे. गळ्याभोवती 32 बांधावे तर मस्तकाभोवती 24 बांधावे तर प्रत्येक कानात 6 याप्रमाणे रुद्राक्ष विशेष पुण्यकारक होई व तो मनुष्य सर्व पापातून निर्दोष होतो. 108 रुद्राक्षाची माळ सर्वदा गळ्यात असावी. एकमुखी रुद्राक्षाची पूजा केली असता विशेष भागीकार समजावे. पंचमुखी, 6मुखी, 8मुखी, 14मुखी अशी रुद्राक्ष लक्ष्मी धन संपत्ती प्रदान करतात. यथाविधी पूजा मात्र केली पाहिजे. रुद्राक्ष जप केला असता सर्व मंत्र सिद्ध होतात, मात्र त्याचा नियमित जप करावा लागतो. नियमित रुद्राक्षाचे पूजन केले तर शिवार्चना केल्यासारखे आहे. रुद्राक्षाचा महिमा परमपवित्र अत्यंत लाभदायक आहे. त्याच्याविषयी मी एक कथा सांगतो. भद्रसेन सुधर्म तारक आख्यान. काश्मीर देशात एक भद्रसेन नावाचा पुण्यवंत राजा राज्य करीत होता. त्याचा प्रधान विवेकी, मोठा, चतुर आणि पंडित होता. प्रजेचे राजावर अपार प्रेम होते. राजा असावा तर असा जो लाच न घेता न्याय निपक्षपणे करीत होता व राज्यात धन्य होय. चांगला अमात्यही तोच हो. त्याची पत्नी सुंदर पतिव्रता आणि आवाजात माधुरी आजव असलेले मधुर भाषण करणारी होती व सर्व पुण्याईनेच अशी पत्नी मिळते व तिचा मुलगा विद्वान, भाग्यवान, गुणी होता व काही विशेष पुण्याई असल्याशिवाय या गोष्टी घडून येत नाहीत. राजा गुरु, कृपावंत, ज्ञानी आणि जाणकर असा शिष्य, गुरुचा आदर करणारा, हुशार आणि चांगले सुकृत गाठी असेल तरच मिळतो. क्षमाशील, वक्ता, शास्त्रे जाणणारा, श्रोता, प्रेमळ, चतुर, सावध असा यजमान, साक्षेपी, उदार, आरोग्य संपन्न, कुलीन, संयमी, सर्वांप्रती आदर बाळगायला दिसाला नेटका मिळणे ह्याला फार पुण्याई लागते. व राजा भद्रसेन आणि प्रधान यांनी पुष्कळ वेळा अनुष्ठान केले पण पुण्याईने दोघांनाही पहिली पुत्रच झाले. ते जन्मतः शिवभक्त होते. राजपुत्राचे नाव सुधर्म व प्रधानपुत्राचे नाव तारक असे होते व दोघेंनी शिवभक्त होते व शिवदानाची सतत ओढ असायची. ती मुले लहान असून सुद्धा सतत अतिशय प्रेमळ होती व त्यांना राग यायचा आणि ती मनाने दोघेही पूर्ण वैराग्य वृत्तीचे होते व सत्संगीत त्यांना आवडत असे आणि कुसंगीतीचा त्यांना तिटकारा होता. व 5व्या वर्षी दोन्ही राजकुमारांना राजवस्त्रे, अलंकार, सुंदर गजमुक्त माळा, नाना प्रकारचे आभूषणे घालीत व तेव्हा ते दोघेही मुले सर्व अलंकार व उप अलंकार काढून ठेवीत आणि ते अंगावर रुद्राक्ष भस्म धारण करून घेत व सर्वांगाला भस्म भासून घेत. त्यांनी सदैव एकांत आवडत असे व ते नेहमी शिवले अमृत ऐकत बसत. शिवसहस्रनामात म्हणत शिवाची पूजा पाहणे त्यांना नेहमी आवडत असे व राजा आणि प्रधान यांना गोष्टीचे फार आश्चर्य वाटत असे की त्यांना वस्त्रे, आभूषणे का आवडत नसावीत व सदैव शिवाचे स्मरण करणे व रुद्राक्ष भस्म धारण करणे एवढेच त्यांना आवडत असे. भस्मपासून रुद्राक्ष काढून ठेवीत व मगच ते वस्त्रे घालीत, अलंकार घालीत व नंतर ते दोघेही ती वस्त्रे ब्राह्मणांना अर्पण करून टाकीत आणि मग शिव दीक्षा घेत असत. व त्यांना राजाने आणि प्रधानाने शिक्षा करून पाहिली पण ते व्रत आपले सोडिनात. हे पाहून राजा आणि प्रधान चिंताग्रस्त झाले. काय करावे आता, म्हणजे हे प्रपंच सारखे वागतील याचा काय विचार करू लागले. व तेव्हा ते एक नवल घडले. राजाच्या घरी ऋषी पराशर स्वतः आले व त्यांच्याबरोबर ऋषीचा समुदाय होता. त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज झळकत होते. कृष्ण, दैवपाक्याचे जनक आणि त्रिकाज्ञानी, प्रतिवृष्टी निर्माण करण्याची क्षमता असलेले वसिष्ठ ऋषींचा ते नातू होते व ऋषी पराशराने यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसाचा संवार केला. जशी माणसे दिवसात फिरतात तशी रात्री वारंवार राक्षस पूर्वी होते व ते यज्ञ करून त्यांचा संवार केला. जनमेजय राजाने सर्पयज्ञ केला. तेव्हा ते अस्तिकेमध्ये येऊन थांबिला व पराशर ऋषीने पुलिस्तांना प्रार्थना केल्यावर मग राघव, इंद्र, ततक्ष वगैरे वाचले व ब्रह्मदेवाचा राग येऊन वसिष्ठ मुनींनी प्रतिवृष्टी निर्माण केली व तेव्हा त्या आपल्या वडिलाचा कव्यार व्हावा म्हणून पराशर ऋषीने त्यांना वादविवादात हरविले. व संपूर्ण कथा या ठिकाणी सांगावी तर ग्रंथाचा विस्तार होईल म्हणून या कथेचा गाभा येथे तेवढाच नमूद केला आहे. श्रोत्यांनी हे समजून घ्यावे. असा हा तो विद्वान पराशर ऋषी. त्यांचा शुक योगींद्र हा नातू होता व भद्रसेनाचा कुलगुरू ऋषी पराशर राजे महाली आला. ते पाहून राजा आणि प्रधान धावतच त्यांच्या समोर गेले आणि साष्टांग नमस्कार घातला. अत्यंत आदराने त्यांना आणले आणि षोडोपचारे पूजा केली. तेव्हा त्यांच्या मनात अनेक गोष्टी चालल्या होत्या पण ते सर्वांगांना वस्त्रे, आभूषणे देऊन त्यांनी यथोचित सत्कार केला. व तेव्हा राजा आणि ऋषींच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि त्यांना सांगू लागला की माझा पुत्र आणि प्रधानपुत्र दोघेही रात्रंदिवस फक्त शिवाचे ध्यान करतात. त्यांना सुंदर वस्त्रे, अलंकार आवडत नाहीत. नेहमी रुद्राक्ष भस्म धारण करतात व संपूर्ण वृत्तीने वागतात. त्यांना कोणाशीही एक शब्द बोलत नाहीत व ऐहिक सुखावर त्यांचे मनच नाही व जरा सुद्धा राजासारखे वागणे किंवा विलासी वृत्ती अजिबात नाही व हाती घोड्यावर फिरणे अजिबात आवडत नाही. व हे पुढे राज्य कसे करणार याचे आम्हाला कोडे पडले आहे. मग त्या दोन्ही मुलांना आणून राजाने भद्रसेन गुरुसमोर उभं केले व तेव्हा पराशर ऋषी त्यांना पाहिले. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. सूर्यचंद्र जणू समोर आले आहेत. त्याचे तेज इतकी उपमास नाही. व तेव्हा शक्तिशूत पराशर हे राजा कुमार शिवभक्त का झाले व पूर्वजन्मीची कथा मी संपूर्ण सांगतो. पूर्वी काश्मीर देशात महापट्ट नंदीग्राम नगरात महानंद नावाची एक सौंदर्य संपन्न अशी वैश्या राहत होती. त्या गावची ती जणू राजा होती. तिच्यासारखी सुंदर नववान पृथ्वीवर दुसरी नव्हती व ती नृत्य करायला लागली की तन्मय होऊन जात असे. उगवलेले पूर्ण कृती चंद्रासारखे तेजस्वी छत्र तिच्यावर नेहमी असे रत्नांनी मढविलेले. याने पुष्कळ
होती व तिच्या भाग्याला सीमा नव्हती व रत्नांनी मडविलेले दंडयुक्त तांबरे तिच्यावर सदैव वारा घालण्यास होती व ते रत्नांनी मडविलेले दिव्य पादुका तिच्या पायात सदैव असत व दिव्य सुवास असलेली विचित्र वसने सोन्याने मडविलेली हिरे जडविलेले चंद्राच्या किरणासारखा शीतल प्रकाश ज्यापासून पेड तिच्या अद्भुत शय्या होती दिव्य अलंकाराने मडविलेले आणि तिच्या अंगातून सुगंधाचा दरवळ बाहेर पडे व गाई म्हशी खिलारी घोडे गप्प बसून तिचे हत्ती घोडे तिच्याकडे पुष्कळ होते अपार दासदासी रावत होते व घरी आई भाऊ राहत होते व तिचे काही कानावर पडले की किन्नर कोकिळा गप्प बसून ऐकत बसत व तिच्या नृत्याचे कौशल्य पाहावे म्हणून राजे वाह वाह करून मांडव लावून दाद देत असत तिचा भोग मिळावा म्हणून ती नित्य तिच्याकडे येत असे ती जरी वश असली तरी ती पतिव्रता होती ज्या पुरुषाला दिवस ठरवून देते त्याचा दिवस संपल्याशिवाय इंद्र जरी वश आला तरी ती होत नसे ती मोठी शिवभक्त होती सर्वश्रुत होते दानधर्म गरजूंना मदत करीत असे व भक्तियुक्त अंतकरणाने श्रावण मासात 1 कोटी शिवलिंगे करून अति आदराने त्याचे पूजन करीत असे व ते भद्रसेन राजा नीटाईक व महानंदाने कोंबडा माकड पाळले होते त्या गळ्यात रुद्राक्ष माळा घालून तिने कौतुकाला नाचायला शिकविले आपल्या नृत्यघरात तिने एका सुंदर शिवलिंगाची स्थापना केली तेव्हा ती समोर आवडीने कोंबडा माकड बांधून ठेवीत असे व ती नेहमी शिवलिंगामृत श्रवण करीत असे ते दोघेही ऐकत असत मध्येच महानंदा गायन करीत असे व ते शिवापुढे नाचत असे व माकड कोंबड्याला सोडून तिने शिवापुढे कौतुकाने नाच करायला लावी व त्यांच्या कपाळावर आणि गळ्यात महानंदा स्वतःच्या हाताने विभूती लावित असे व त्यामुळे तिच्या संगतीने दोघांनाही भजनाचा लाभ होत असे व महानंदाचे सत्य पाहण्यासाठी एक दिवस स्वतः शिवशंकर आले त्यांनी सौदागराचा वेश घेतला आणि ते महानंदेलाच्या घरी आले सौदागराचे रूप पाहून महानंदा तन्मय झाली तिने आत बोलाविले त्यांचा सत्कार केला आणि आपले रत्नखचित मंचकावर बसविले तेव्हा त्यांच्या हातातील पृथ्वी मातेपेक्षा मौल्यवान कंगन तिला दिसले ते कंगन पाहताच महानंदा तन्मय होऊन गेली आणि ते स्वतःला विसरली व नंतर सौदागराला म्हणाली हे कंगन म्हणजे स्वर्गलोकाची वस्तूच वाटते व तेव्हा हे कंगन फक्त विश्वकर्माच बनवू शकतो मानव निर्मिती नव्हे सौदागरनी ते कंगन आपल्या हातातून काढून महानंदेच्या हातात घातले आणि ते इतकी आनंदी झाली की तत्क्षणी नेम केला मी हे पृथ्वी मोलाचे असलेले कंगन तुम्हाला दिलेस मी 32 लक्षणी नारी असून तो आजपासून 3 दिवस तुमची दासी झाले सौदागराने ते मान्य केले आणि आपल्या हातातून हृदयातून एक आत्मलिंग काढले आणि त्याचे तेज सूर्यप्रभेपेक्षा अधिक होते व तिचे वर्णन करणे अशक्यच होते लिंगाला पाहून महानंदा अक्षरस्तन्मय होऊन गेले आणि जय जय रौद्रमळ असे म्हणून तिने ते लिंगाला नमस्कार केला आणि ती महानंदा म्हणाली लिंगाच्या प्रभेवरून अशी कोटी कंगने ओवळून टाकावी तर सौदागराने महानंदाच्या हाती दिले आणि ते म्हणाला लिंग नीट सांभाळून ठेवा आणि ते लिंग ठिकाणी माझा प्राण आहे पुढले रिक्त झाले तर मी अग्निप्रवेश करीन माझे व्रत फार कठीण आहे आणि महानंदाचे अवश्य म्हणून ते लिंग नृत्यकारात नेऊन ठेवले आणि ते मग दोघे रत्नखचित मंचकावर झोप घेऊ लागले महानंदाचे पतिव्रते पाहावे म्हणून तिची परीक्षा घेण्याची सौदागराने ठरविले भक्ताची परीक्षा घेण्यासाठी सत्व परीक्षा घेणे उचित होईल सौदागराच्या आज्ञेवरून नृत्यशाळेत आग लावण्यात आली लोकांची सर्वत्र धावाधाव सुरू झाली सगळीकडे एकच आरडाओरडा सुरू झाला महानंदाने सौदागराला उठविले व तो सगळीकडे आग लागले आहे लवकर उठ घाबरली होऊन उठली तोवर वाऱ्याने अग्नी भडकला होता तशा स्थितीत तिने कोंबडा माकड यांची दोरी सोडून दिली व त्यांना मोकळे केले व तेव्हा ती रानात पळून गेले नृत्यशाळा संपूर्ण भस्मात झाली तेव्हा ती अग्नी शांत झाला व नंतर तो सौदागर महानंदेला विचारू लागला माझे दिव्यलिंग तुझ्याजवळ आहे ना तू नीट ठेवले आहेस ना ते ऐकून महानंदा घाबरली आणि शातबडबडून घेऊ लागली आणि सांगू लागली की दिव्यलिंग जळाले तेव्हा ते सौदागर म्हणाला महानंदी ते दिलेल्या वचनाचा आज दुसरा दिवस आहे तर माझे लिंग नष्ट झाले म्हणून मी लिंगकारने तुझ्यासाठी प्राण देत आहे व त्याने ते अग्नी पेटविला त्याच्याजवळ आकाशात जाऊन भिडले होते सौदागर सिद्ध होऊन ते अग्निकुंडाजवळ आला आणि त्याचे रूपाती लागले होते व ते स्वतः भक्ताचे व लोकांचे संसार नष्ट करणारा होता अशा मोहपतीने त्या अग्नीत ओम नमः शिवाय म्हणून आवेशाने उडी घेतली आणि ते सर्व पाहून महानंदा चकित झाले आणि तिने सर्व ब्राह्मण सज्जन लोकांना बोलावले आणि त्या आपली सर्व संपत्ती देऊन टाकली कोशी शिल्लक ठेवला नाही घोड्यांच्या पांगातीची शाळा या सर्व संपत्तीचे स्वतःच्या घराचे महानंदाने दान करून टाकले आणि नंतर तिने मनात स्नान केले आणि मनात शिवांचे चिंतन केले हर हर शिव म्हणत असे तिने अग्नीत आवेशाने उडी घेतली क्षितिजावर ज्याप्रमाणे सूर्याचे बिंब उगवते तसे त्यात अग्नीतून साक्षात शंकर प्रगट झाला व 10 हात 5 तोंडे आणि ते डोक्यावरून चंद्राची कला धारण करणारा शंकर संकटात भक्ताचा सांभाळ करणारा होता डोक्यावर जटांचा भार होता व तिसऱ्या डोळ्यात भयंकर अग्निज्वाळा डोळ्यातून झुळझुळ वाहणारे पाणी व त्याचे भयंकर महायोग्यासारखे होते व ते चंद्राची एक कला त्याच्या डोक्यावर शोभत होती व त्याचा खंटवाग धारण करणारा सर्वांगाला भस्म लावलेला घातीचे कातडे पांघरलेला वाघाचे कातडे नेसलेला गळ्यात माणसांच्या कवट्यांची माळ सर्वांगाला नागाच्या आभूषणे असा तो शंकर एकदम अग्नीतून प्रकट झाला व 10 भुजा पसरले तसे ते कंदूक वरचेवर झेलतात त्याप्रमाणे शिवाने 10 भुजांना महानंदेला झेलून घेतले व त्या आणि हृदयाशी कोटाळीत परमात्मा महानंदेला म्हणाला अतिशय प्रसन्न झालो आहे महानंदे वरदान माग तेव्हा तेव्हा महानंदा म्हणाली माझे हे संपूर्ण नगर उद्धारून करू नका विमानी बसवावं माता भाऊ महानंदा विमानी बसली व दिव्य रूप हो नगरास निघाली सर्वजण शिवपती गेले जे व्याधी नाही तहान नाही लवलेश नाही मग जेथे दुजा भाऊ कसा असणार विषय वाचणार राग भांडणे याचं दुःख माग माणूसही नाही तर गर्भद्वेष तरी कसे असणार जिथले पाणी अमृतापेक्षा शाही गुणांनी गोड आहे व जेथे देववृक्षाचे अपर्वणे आहेत भक्तांसाठी चिंतामणी जडविले आहे खांबा आणि भिंती असलेले घरे आहेत हे सर्वत्र भक्तांसाठी निर्माण केले आहे तर स्वप्नात सुद्धा शिवभक्त बोलतात ते त्यांना प्राप्त होते शिवपद हे सर्वस्वी अविनाशी आहे ते महानंदा पोचले अशी श्रवणीय कथा पराशर ऋषी भद्रसेन राजाला सांगत होते ते पुढे म्हणाले म्हणजे निश्चितपणे सांगतो हे दोघे कुमार पूर्व कुक्कुट मरकट आहेत व हे पुढे राज्य व्यवस्थित करतील व 32 दुर्लक्षी दृष्टीचे होतील व पुष्कळांना भक्तीस लावून तुमचा उद्धार करतील व अमात्यासह भद्रसेन गुरूंना लोटांगण घातले आणि राजा म्हणाला मी धन्य झालो असे पुत्र आम्हाला मिळाले भद्रसेन पुढे म्हणाला गुरुवर्य हे राज्य किती वर्ष करतील याचे आयुष्यमान किती आहे गुरुराया खरं तेच सांगा पुष्कळ नवस करून एकच मुलगा आम्हाच आई होतो आम्हाला अतिप्रिय आणि आवडता आहे प्राणा
मनाहून प्रिय आहे. तुम्ही आलात स्वामी, मला समाधान वाटले. तेव्हा त्या मुलाचे आयुष्य किती व कसे ते आम्हाला सांगावं. तेव्हा ऋषी म्हणाले, मी सत्य ते सांगेन, तुम्हाला ऐकल्यावर दुःख वाटेल, सर्व सभा शोकसागरात बुडून जाईल. नेहमी खरं तेच बोलावे, नाहीतर मूर्खपणा ठरेल. तुम्हाला ती गोष्ट विषाहून जवरी वाटेल. व भद्रसेन गुरुरायाला म्हणाला, खरं बोलण्यास अनुमान करू नये. तेव्हा ती पराशर ऋषी म्हणाले, हे राजा, तुझ्या मुलाला आज 12 वर्ष पूर्ण झाले. आजपासून 7व्या दिवशी तुझा हा पुत्र ह्याच दिवशी मरण पावेल. हे ऐकून राजा मूर्छित होऊन जमिनीवर पडला. आम्हा त्यासह सर्वजण तेथे दुःखाने आक्रोश करू लागले. व तेव्हा त्या अनंतपुरातील स्त्रियांनी आकांत मांडला व रुद्राद्य महिमा मोठमोठ्याने ओरडून छाती बडवत राजा आक्रोश करू लागला. तेव्हा राजाला सावरून पराशर ऋषी म्हणाले, राजा, धीर सोडू नकोस. अनेक गोष्टी तुला सांगतो. जेव्हा सगळी पंचमहाभूते अस्तित्वात नव्हती, तेव्हा सूर्यचंद्रही नव्हते, मायेचे साम्राज्य सुद्धा नव्हते, केवळ एकतित्व नित्य अस्तित्वात होते. ते होते व तेथून एक अहंकारूपी जागृती निर्माण झाली. अणूंचा संचार झाला. मीच हे ब्रह्म आहे. अ उ म ओम तेज ध्वनी हे माया सत्य जन्माला आले व त्याच्यापासून महत्त्व निर्माण झाले. व नंतर शिवाच्या इच्छेने त्रिविध अहंकार निर्माण झाले. सत्वंशाच्या पिवळा पितांबर धारण करणारा विश्व उत्पन्न झाला. रजंशाने सृष्टीकर्ता ब्रह्मदेव निर्माण झाला व तमोशाने सर्व स्थित्यंत करविता परिपूर्ण रुद्र निर्माण झाला. तेव्हा तो रुद्र ब्रह्मदेवाला म्हणाला, सृष्टी निर्माण कर. तेव्हा ब्रह्मदेव रुद्राला म्हणाले, त्याचे ज्ञान नाही. व तेव्हा ते रुद्राने ब्रह्मदेवाला 4 वेदांचा उपदेश केला. तेव्हा 4 वेदांचे सार म्हणजे परमपावन रुद्राद्य, त्यापेक्षा श्रेष्ठ असे ज्ञान त्रिवर्णात कोठेही नाही व जपून ठेव, किंवा त्यापेक्षा थोर असे दुसरे साधन नाही. व रुद्राद्य म्हणजे साक्षात शिवशंकर, असे शिवशंकर स्वतः सांगतात. जे रुद्राद्यात वाचतात त्यांच्या दर्शनाने जीवनांचा उद्धार होतो. व त्यात कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाने आपल्या 7 मुलांना एकांतात हा रुद्राद्य सांगितलं. त्यापासून ऋषी परंपरेने रुद्राद्य भूतलावर आला व त्या रुद्राद्यावरून दुसरे मोठे जप तप ज्ञान नाही होत. जो अध्याय हा संपूर्ण पठण करतो त्याचा दर्शनाने तीर्थ पावन होतात. त्याचे दर्शन स्वर्गीचे देव घेऊ इच्छितात. जप तप शिवार्चना ह्यावरून दुसरे थोर ज्ञान नाही. व रुद्रमहिमा इतका आगत आहे की त्याच्या थोरपणा म्हणून किती वर्णावर पृथ्वीवर रुद्रमहिमा इतका जप तप शिवार्चना इतके वाढले आहे की त्या वृद्धीने सर्वजण पुण्यमय झाले आहे. यमलोक ओस पडले. यमाचे दूध पाश मोकळे सोडून रिकामे हिंडू लागले व त्यांना काही कामच उरले नाही. व मग त्याने यमाने ब्रह्मदेवाला विनंती केली की अभक्ती नावाची महाभयंकर क्रूर निर्माण केली व कृत्य वागीर लोकांना लक्ष करून तिच्या हृदयात संचार केला व त्यामुळे लोकांमध्ये भयंकर द्वेषवृत्ती निर्माण झाली आणि त्यांचा शिवाचा द्वेष करावा असे वाटू लागले. तेव्हा ते तसे करता यमलोकात गेले आणि महानरकात कितपत पडले. यमदूतांना सांगू लागला, शिवाचा द्वेष करता, त्यांच्याबद्दल पापी विचार बोलता, त्यांना अल्पायुष्य समजावे, त्यांची नाना प्रकारे चाचणी घ्या. शिव मोठा, विष्णूला हरी चांगला, हर वाईट. जे विष्णूला म्हणतात आणि शिवाला म्हणतात त्यांना धरून आणा आणि नरकात घाला. ज्याला रुद्राद्य आवडणार नाही त्याला कुंभी पाकात घाला. ज्याला रुद्र अनुष्ठान केल्याने आयुष्य वृद्धिगत होते हे खरे आहे. व यासाठी म्हणून भद्रसेन राजा विचारी हो आणि 10,000 आवर्तने शिवलिंगावर रुद्राभिषेकाची अखंड 10 धार धर. तुझ्या मुलाचे मरण चुकेल किंवा 100 घटांची स्थापना करून ते दिव्य वृक्षांची पाणी आणून रुद्राक्षांची पाणी मंत्रून पुत्रावर अभिषेक सिंचन कर. दररोज 10,000 आवर्तने पूर्ण झाली पाहिजेत. असा तो 7 दिवस सप्ताह कर, म्हणजे तुझ्या मुलावरील संकट टळेल. राजाने पराशर ऋषीचे पाय धरले आणि सद्गत होऊन म्हणाला, सर्व ऋषींमध्ये ऋषीरत्न म्हणजे पदावर तुम्ही आहेत. पराशर ऋषी, तू त्यातला एक मुख्य नायक आहे. काळ मृत्यू भयशोक यापासूनच गुरुरक्षण करतो व आपण रुद्रावर्तनाचे आचरण करावे. आपल्या सोयीचे ब्राह्मण आहे त्यांना घ्या, आणखी लागले तर मी लगेच बोलावून आणतो. मग राजाने 1000 ब्राह्मणांना आमंत्रण दिले आणि त्यांची रुद्रानुष्ठानाची पूर्ण भक्ती होती. ज्ञानी ते गुरुकडून शिकून आले होते व ज्या परत परसे कसपटा समान होते व त्याचे श्रेष्ठ विरक्ती होते. सुशील आणि चरित्र संपन्न जे दुष्टांची कामे करत असत व त्यांचे पुढे जाणार नाही असे सिद्धकोटीचे होते. किंवा साक्षात शंकराला पुढे आणून उभा करण्याची क्षेत्र श्रेष्ठता त्यांच्या हाती होती व हे ब्राह्मण बोलाविले. अशा सर्व गुण संपन्न ब्राह्मणासह तो व्यासपिता पराशर ऋषी रुद्र जपासाठी तयार झाला व 1000 घट मांडून ते मंत्रयुक्त स्थापना केली व त्यात स्वर्गगंगेचे पाणी काठोकाठ भरून आंब्याच्या झाडाचे पाणी दिव्य अनुष्ठान सुरू झाल्यासारखे वाटले. शास्त्रप्रमाणे 7 दिवस पूर्ण झाले. 7व्या दिवशी मध्यरात्री चंडास यमदूत मृत्यूच्या वेळ येत असतो बाळ मूर्छित होऊन जमिनीवर पडला व ते 1 मुहूर्तापर्यंत त्यांनी कोणती हालचाल केली नाही. व तेव्हा ते राजा अतिशय घाबरला. पण गुरुपराशराने त्यास अभय देऊन ते बाळावर रुद्रोदक शिंपडून त्यास राजपुत्राला सावध केले. तो उठून बसला आणि त्याला गुरु विचारू लागले, काय झाले आहे ते सांग. तेव्हा तो राजपुत्र म्हणाला, एक 11 विकराळ काळ पुरुष आला होता. त्याच्या डोक्यावर केस उभे होते, कपाळावर शेंदूर होता, त्याच्या विशाल दाढा तोंडाबाहेर पडल्या होत्या व त्याचे डोळे अग्नीसारखे लाल भडक होते. व ते मला घेऊन जात असताना 4 पुरुष तत्काळ धावून आले व 5 मुख्य असणारा 10 भुजा असणाऱ्या शंकरासारखे दिसत होते. सूर्यासारखी तेजस्वी होते व त्याच्याने दूरपर्यंत अंधार नष्ट झाला होता व त्या अंगावर भस्म, कमरेला व्याघ्रांबर होते व त्या हातांनी शस्त्रे होती. व ते महाराज आले आणि मला यमपाशनाचे बंधने तोडून मुक्त केले व काळपुरुष धरून मारत घेऊन निघून गेले. व पुत्राच्या मुखातून असे उत्तर ऐकून भद्रसेन जय जयकार सुरू केला. ब्राह्मणांना नमस्कार घातला आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्यांच्या अंगावर रोमांच उठला व तो ब्राह्मणाच्या पायावर शिवनामाची गर्जना करत गडागडा लुळू लागला. तेव्हा त्या स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. तेव्हा अनेक प्रकारच्या वाद्यांचे गजर सुरू झाले. त्यात सर्वात मोठा आवाज गर्जनासारखा होत होता व तोंडाने वाजवायची 2 मुखी मृदंग वाद्य वाजू लागली व नानाविधी वाद्यांचे गजर होऊ लागले. सर्वजण शिवलीला भान विसरून गाऊ लागले. शृंगे भुंगे कणाळ सने असे अपार वाद्य वाजू लागले. चंदनाच्या भिरी होऊ लागले व त्याचा आवाज गगनात मावेनासा झाला. असो नंतर राजाने विधियुक्त होम केला व षड्रस अन्न रांगोळ्या वगैरे काढून ब्राह्मणाला जीव घातले. अलंकार दिव्य वस्त्रे आणून त्यांनी ब्राह्मणांना अर्पण केले. दक्षिणेसाठी राजाने राज्यकोष मुक्त केले व त्या म्हणाला पाहिजे तेवढे धन भरून न्यावं, मागे पुढे पाहू नका. याच्या कसं तृप्त केले व ते पुरे म्हणत सर्वजण गेले व धनाचा भार सुसेना म्हणून मार्गातच टाकू लागले. व
राजाला मंत्र अक्षता देऊन तो मुलगा विजयी हो असा सर्वत्र आनंद असताना एक अद्भुत घडले व सुगंध वनात जसा ऋतू आला किंवा काशी क्षेत्रामध्ये गंगा आली. दुर्दैवी माणसाचा चिंतामणी सापडावा किंवा भुकेने व्याकुळ झाल्यापुढे खिरीचे भांडे आपोआप यावे. तसेच कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचा पुत्र नारद मुनी त्यावेळी आला व वाल्मिकी व्यास ध्रुव पुत्र नारद मुनी त्यावेळी आला व यात जो 64 कलेत प्रवीण आहे व 14 विद्या म्हणजे हाताचा आहे, ज्याचे रूप पाहिले की वाटते की दुसरा नारायण आहे व ते ब्रह्मदेवानी सृष्टी मोडून ते परत निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेल्या डोळ्यांनी अनन्य पाहिले की शुक्रासारख्यांना दंडित करणारा तो नारद त्या क्षणी तेथे आला व जणू कुंडातून मूर्तिमंत अग्नी बाहेर पडला आहे असे वाटे की दक्षिणागारी गार्हपती अहवानी एकदम समोर उभा राहिला वाटे व पराशर ऋषी सगळे ब्राह्मण प्रधानासह भद्रसेन राजा यांनी धावतच जाऊन नारदाचे पाय धरले आणि ते ब्राह्मणांना हर्षोल्लसित झाले. दिव्य गंध आणि दिव्य फुले यांनी राजांनी नारदाची षोडोपचारी पूजा केली तेव्हा आणि राजा हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला आणि नारदास म्हणाला, हे नारदा, तू सर्व काही जाणतो आहेस. तुझे त्रिभुवनात ब्रह्मण असते व तू काहीच अपूर्व पाहिले असशील तर सांग. नारद म्हणाले, मार्गातून येताना मी 4 शिवदूत पाहिले व त्यांना 10 हात आणि 5 तोंडे होते व त्यांनी यमदूतांना बांधून नेले व तुझ्या पुत्राचे मरण चुकले. रुद्रानुष्ठान केल्याने त्यास धनिक तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी त्यावेळी ते शिवाचा मुख्य गण जो वीरभद्र त्याला पाठविले. मग ते पाहून शिवदूताला काय विचारू लागला तेव्हा ते ऐका, तू कुणाच्या आज्ञेवरून भद्रसेनंदाला घेऊन आला आहेस व ते निश्चितपणे 10,000 वर्ष आयुष्य आहे व सार्वभौम राजा होईल व रुद्रमहिमा ठाऊक असताना तू शिवमर्यादा ओलांडून कसा काय घेऊन आला आहेस. मग सूर्यपुत्र यमाने चित्रगुप्ताकडे विचारणा केली तेव्हा ते राजपुत्राची पत्रिका वाचून पाहिली तेव्हा 12 वर्षानंतर त्याचे पत्रिकेत मृत्यूचिन्ह होते पण मोठे गडांतर येणार होते. मोठ्या पुण्याईने घालून 10 सहस्र राज्य करावे असे लिहिले होते. मग तो मृत्यू आपण केलेल्या अपराधाने मोठा दुःखी झाला आणि तो कृपावंत वीरभद्रासमोर हात जोडून उभा राहिला आणि त्याची प्रार्थना करू लागला व शंकराचा दूत माझा नकळत हा अपराध घडला व असं म्हणून तो निघून गेला व ते असे नारदांनी सांगताच राजाने नारदाच्या पायावर लोटांगण घातले आणि आणखी सहस्र रुद्र करून महोत्सव केला व 100 रुद्र केले तर मनुष्यात आयुष्य होतं व तेव्हा अद्याय निर्दोषपणे वाचेल तो याच जन्मी शिवस्वरूप होऊन जातो व तो इथेच मुक्त होतो. त्यामुळे ते पुष्कळजण तरुण जातील असं यानंतर ब्रह्मदेवाचा मुलगा नारद तेथून अंतर्धाव पावला आणि राजाने शतपक्के धन गुरूंना देऊन संतुष्ट केले असे म्हणून आणि पराशर ऋषी आपल्या शिष्यगणासह निघून गेले व तेव्हा भद्रसेन राजाने आपल्या आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घ आयुष्य उत्तम संतती प्राप्त होते व ते त्यांना शेवटी काळ येत नाही असं व तर त्यांना वंदन करून शिवपदाला नेतात. हे आख्यान ऐकले अथवा वाचले 10 सहस्र कपिला गाय दान केल्याचे पुण्य मिळते व जर कोणी भक्षण केले असेल, दारू पिले असेल, महापर्वत ब्रह्महत्या केली असेल, एवढेच नव्हे तर महापर्वता एवढी पापी सुद्धा या वचनाने ऐकल्याने भस्म होऊन जातील. हा अध्याय तिन्ही वेळा वाचल्यास गणांजरे दूर होतील. त्यातील कलियुगात शिवकीर्तनाचा महिमा हे विशेष पुण्यदायक गोष्ट आहे. ज्याचे आयुष्य कमी आहे त्यांना अनुष्ठान हाच मार्ग आहे. भद्रसेन राजाने आपला पुत्र सुधर्म प्रधान पुत्र तारक यांना राज्यभार सोपिला व तो प्रधान समय तपोवनी निघून गेला व तेव्हा तेथेही त्यांनी शिवानुष्ठान रुद्राध्य केल्या व त्यांचे महारुद्र संतोष पावला व त्यासाठी शिवशंकराने विमान पाठविले. त्यात बसून राजान प्रधान ब्रह्मलोकी वैकुंठ या ठिकाणी पुष्कळ दिवस राहिले. शेवटी शिवपद जाऊन शिवरूप होऊन राहिले व हा 11वा अध्याय म्हणजे 11 रुद्राचे एकत्रित रूप आहे व जो अध्याय श्रवण करतो त्याला 11 ही रुद्र संतुष्ट होतात किंवा कल्पवृक्षाच जणू इच्छित फळ देतो व मृत्यूंचे जप रुद्रानुष्ठान करणाऱ्यास ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा अथवा दुर्धर रोग हा कधीही त्रास होत नाही व जो अविश्वास दाखील तो अल्पायुष्य तामस होईल व याची जो निंदा करेल तो चांडाळ होईल. त्याची कोणी विटाळ नाही घेऊ नये व त्यांच्या जवळ भाषण केले तरी महापाप समजावे. त्यांना आपल्या घरी आणू नये, आपण त्यांच्या घरी जाऊ नये. त्याला जन्म देणारी माता ही वांजच होई व त्याचा त्यागच करणे योग्य. सिंहाच्या गुहेपुढे कोणी जातो का तसे त्यांना टाळावे. जे विश्वित आहे ते प्रत्यक्ष पाहून सुद्धा जे पंक्तीत जाऊन बसतात त्यांना मूर्खांना मृत्यू आला ही निश्चित समजावे. परिपूर्ण भक्तीने शिवले अमृत अखंड वाचावे. हे जर होत नसेल तर 11वा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे श्रवण अनुष्ठान केले असता रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते व घरी ज्या घरी दिवस रात्र सर्व काळ आनंद राहील व श्रीधर स्वामी ब्रह्मानंद हे गुरु साक्षात शिवस्वरूप होई व जगाच्या आनंदाचा मूळ आहे. सदैव अभंग न विटणार आहे. शिवले अमृत ग्रंथ हा प्रचंड आहे व स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तरखंडात याचे वर्णन आले आहे. सज्जन लोकांनी ते अखंडपणे ऐकावा असा हा 11वा अध्याय गोड आहे. अमृतापेक्षाही अवीट आहे. श्री साबी सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. अध्याय 12वा श्रवण रहस्य बहुला आख्यान भस्मासुर आख्यान. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री साबी सदाशिवाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चारही वर्णाच्या लोकांना ब्राह्मणचारी संसारी व पूर्ण प्रथाश्रम घेतलेल्या लोकांनी ते स्त्री मुले वयस्क आणि तरुणांची सर्वांनी शिवांचे कीर्तन करावे. ज्याला शिवकीर्तन जरासुद्धा आवडत नाही त्यांनी ते अपवित्र समजावा. त्याने घातलेल्या वस्त्रे अलंकार हे प्रेतावर घातल्यास समान समजावे. जो शिवभजन करीत नाही आणि त्याला सागरात बुडून टाकावं तो त्याला वनवा जाळून भस्म करावं किंवा त्याला असंख्य सूर्य डसवत किंवा शिवकीर्तने ऐकण्यासाठी आवड ठेवावी. त्याप्रमाणे
तुटकी तरी गुळाला सोडत नाही. आपले तोंड गुळावर ठेवले तरी तशी शिवभजनाची आवड व्हावी. किंवा एखाद्याचा मुलगा हरवला, तेवढा एकच मुलगा असून तो बरेच दिवस सापडला नाही आणि अचानकपणे तो सापडला किंवा ते घरी आलेची वार्ता ऐकताच ते सर्वजणे आई वडील धावतच जाऊन त्यांच्या आपली हृदयाशी कवटाळतात. तशी ती शिवकीर्तनाची आवड आपण निर्माण करावी. अमृताहुनी गोड अशी जसा कानाला गोड वाटतात तसे ते कथा ऐकण्यासाठी सर्व कामे सोडवून ते जावेत व दरिद्र मनुष्याचा अचानकपणे सर्व धन मिळावे. जन्मापासून अंध माणसाला अचानक दृष्टी मिळावी किंवा ते आणलेले व्याकुळ झालेला असता थंडगार पाणी पिण्यास मिळावे. ते कथा पुराण ऐकण्यासाठी सर्व कामे टाकून धावतच जावे. चिंता झोप सोडून पूर्ण जागे होऊन ते आनंदाने कथा ऐकावी. किंवा पंडित हजारो जबाबी असलेल्या त्यालाच गुरु मानून ते किंवा त्यालाच साक्षात शिवशंकर समजून त्याचीच मनांमध्ये पूजा करावी. कामधेनूच्या आचळातून जसा अमृताचा धारा निघतात तसंच तो वक्ता ज्यावेळी शिवचरित्र रूपी धारा मुखातून सोडतो त्या आपल्या दोन्ही कानाने ते अखंड प्राशन करा. वक्ता हा ज्ञानी समजावा आणि निरर्थक प्रश्न विचारू नये व उलट सुलट सुकृत करून प्रश्न विचारून त्याला ते भांडवून सोडू नये व ते काही समजले नाही तर विनम्रपूर्वक विचारावे. तो सांगेल तो अतिभक्तिभावाने श्रवण करावे. उगीच त्रास देण्यात प्रयत्न करू नये व ते तसे केले तर ते पेशाच्या जन्माला जातो व वक्त्यांना उगीच त्रास देणारा दोषी ठरतो व तो पुराण सांगणारा आणि ईश्वर याशिवाय कोणीही प्रवचन सभेत नमस्कार करू नये व ते कथा ऐकताना मध्येच गर्जना उठून जातो व ते अत्यायुष्य होतं व त्याला प्रपंचात फार संकटांना तोंड द्यावे लागते. म्हणून कुटील दृष्ट पापी दुर्द अशा मुख वक्ता करू नये व जरी दूध पिऊन जरी शरीर पुष्ट होत असेल तरी ते तापाला विषयासारखंच आहे व ते कधी ऐकायला बसू तो वितंडवाद घालतो व त्याचे ऐकणे फुकटच गेल्यासारखे समजावे. त्यावर रानोत्तर नरक भोगावे लागतात व कथा ऐकताना गोष्टी बोलू नयेत व ते एकाग्र करून कथा ऐकावी. ते तरच कथेचे फलश्रुती सर्वांतचे खरी ठरेल व वस्त्र अलंकार दक्षिणा देऊन ते वक्त्यांना नमस्कार करावा. धनदान्य केले तर आपल्याकडे संपत्ती वाढतच जाते व रत्ने अर्पण केली तर ते रत्ने डोळे तेजस्वी होतात व ते अलंकाराने श्रोत्यांनी प्रतिष्ठान फार वाढवावे. अशा रीतीने ते त्यांच्या षोडोपचारे पूजा केली असता ते उमा महेश संतोष पावतात व जे पदार्थ शिवाला अर्पण कराल त्यांच्या कोटी तुम्हाला परम मिळतील व त्यांच्या ते कधीही दारिद्र्य येणार नाही. व ते शेवटी भाळीचंद्र असलेला ते शंकर आपल्या पायाजवळ आला व त्याला जागा देईल व तो जो अति श्रद्धेने कथा ऐकायला येतो तो पापी नष्ट होतात व डोळ्यात फेटा बांधून तो कथा ऐकायला बसतात व मेल्यावर बाळ बक्षी होतात व ते पागोटे काढून बसणे अशक्य असेल तर ते मुख्य पदर सोडून बसावे. जे लोक कथा श्रवण करताना विडा घातात त्याला यमाचे दूत चलतात आणि त्यांना नाना यातना भोगावे लागतात व असे ते व्यसनाचे वचन आहे व ते कथा ऐकायला बसले तर असतात उगाच बसणे म्हणून बसू नये व झोप येत असेल तर प्रयत्नकाली झोप मोडावी. अंधकारात एकचित्ता असल्यावर डोळ्यात आपोआप पाणी येईल आणि ते झोप स्पर्श सुद्धा कळणार नाही व भयंकर झोप येत असेल तर हात जोडून उभे राहावे. झोप येणार नाही मग ते उपाय करून कथा श्रवण करावी व त्यापेक्षा उच्च आसनावर बसू नये व ते मनात अहंकार आणू नये व ते जे ऐकत नाही त्यांना कावळे होऊन जगांची दुर्गंधी खातात व हे विरासन घालून ते बसतात. ते अर्जुन वृक्ष होतात व पायपासून बसतात. त्यांना यम वाळलेल्या काठ्याने झोडपून काढतात व जे सांगून ते ऐकत नाही ते मुद्दामच ठाम मांडून बसतात. त्यांना यम बांधून फटकतात नेतात आणि ते नरककुंडात घालतात व तेव्हा तू कथा ऐकताना मुद्दाम झोपतो व तो अजगराच्या जन्माला जातो व जो नमस्कार केल्याशिवाय बसतो व कळकाळांचे झाड होतो. कथा चालू असताना जो याचे गोष्टी बोलतो व डराव करणारा बेंडूक होतो. आनंदाचे जो टाळ्या वाजवत नाही तो असा हट्टवादी संसारात दुःखी कष्टी होतो व ते शिवकीर्तनाचा गरजर करताना तो नुसतेच बसून राहतात. तो कुत्र्याच्या जन्मी जातात जे उद्धरपणाने बोलतात किंवा सरड्याच्या जन्माला जातात. जो कथा श्रवणात सहभागी होत नाही मग पुढल्या जन्मी डुक्कर होतात व ते शिवचरित्र मानित नाहीत त्यांना लांडगे होतात व कथा सांगणारा आसन देणारा अनंती शिवपदी जातो व ते कथा सांगणाऱ्याला वस्त्रे अर्पण केली तर ते श्रोत्यांनी खाण्यापिण्याच्या काही कमी पडत नाही आणि कथा पुराण श्रवण केल्याने त्या अंगी पूर्णपणे भक्ती आणि वैराग्य होते व याविषयी मी एक सुंदर कथा आणि शोनदिकांना सांगतात ज्यामुळे ते एक मनात अनुताप निर्माण होतो व ते अशी कथा दक्षिण देशातील त्यांचे नावच मुळे बाष्कळ आहे व असे ते अत्यंत गलिच्छ गाव आहे होते व तेथे लोकांना धर्म काय ते ठाऊकच नव्हते व सर्वत्र अनाचार माजला होता व ते पवित्र काय ते शिल्लकच नव्हते व जप तप अग्निहोत्र नव्हेच. मग वेदशास्त्रे पठण कोण करणार व वेद आणि शास्त्रे हे ब्राह्मणाचे जणू डोळेच. आपण असा वेदशास्त्र संपन्न असा एकही ब्राह्मण तेथे नव्हता व त्याचे वेदशास्त्र ठाऊकच नाही. ब्राह्मण आंधळा समजावा असो मग ते सर्व लोक सर्वार्थाचे अपवित्र होते व तेव्हा ते चोर चहाडखोर म्हणजे ते कर्म करणारे दरोडेखोर होते व ते दुरांची कामे माता पितांचा छळ करणारे व असे सर्व पापी होते व ते एका गावात ब्राह्मण राक्षस राहत होते व तेव्हा ते विदुर दिवस रात्र ते वैश्यजवळ असे होते अच्छील कामतिरडा करीत असे होते. त्यांच्या पत्नी नाव बहुला व सुद्धा व्यभिचारिणी आणि ते शरीर विक्री करणारी अत्यंत अपवित्र आणि
जाराबरोबर पळून गेला व तेव्हा स्त्रीला तिच्या नवऱ्याने खूप मारले होते. मनोरक्त लाथाबुक्क्याने मारल्यावर ती स्त्री काय म्हणाली, हे तू सुद्धा व्यभिचारी आहेस, तू करतोस ते तुला सतत करते ते. मग ते विदुर ब्राह्मण म्हणाला, तू शरीर विक्री करून पुष्कळ धन कमवलेस, ते द्रव्य तू मला दे. ती वेशेला नेऊन देऊन त्यावर ती बायको म्हणाली, मी कोठून देऊ. तिचे बोलणे ऐकल्यावर तो ब्राह्मण तिला परत मारू लागला. तेव्हा तिने ते अलंकार जबरदस्तीने काढून घेतले होते. घरातील सर्व संपत्ती ती घेऊन ती वेशेला दिली होती. सर्व वेशेचे द्रव्य दुसऱ्याला जराला दिले होते. दोघे जण पापाचरण करीत असतात. विदुर ब्राह्मण मरण पावला. यमदूतांनी त्याला मारत मारत नेला होते आणि त्याला अग्नीत छळ केला होते. कुंभी पाकासारखे भयानक दुःख भोगू लागला व तेव्हा ते शतमूर्ख निर्लज्ज राहिला आणि मध्य विद्याचल पर्वताच्या दरींमध्ये भयंकर पिशाच बनून जन्म घेऊन राहू लागला व त्या अंगाला आळोखे पिळोखे देता तहान भुकेने व्याकुळ झाला होता व तेव्हा ते रानातून फिरू लागला व तेव्हा त्या भयंकर जखमा झाल्या होत्या. सर्व अंग रक्ताने निमाकले व तेव्हा सर्वजण अंगाला शेंदूर भासल्यासारखे वाटत होते व तेव्हा मध्येच तो स्वतःला वृक्षाला टांगून घेई होते. मधूनच आरडाओरड करीत कुणाला तरी हाक मारीत रानावनातून फिरे. शेवटी त्याला रक्तपित्त होऊन त्याचे ते सर्वांग नासले व सर्वांग राणे काटेरी त्यातून ते फिरे व महाकठीण त्याला फळे कदंब मुळे क्वचितच मिळत व आपल्या गतपापाचे सर्व भोग जणू ते विदुर ब्राह्मण भोगीत होता होते. इतके विधवा बहुला तिला एक मुलगा होता व ते कोणापासून जन्माला त्याचे तिलाच स्मरण नव्हते व ती जात असताना शिवरात्री पर्व आहे व तिला सर्व गोकर्ण यात्रेला निघाले. नाना प्रकारचे वाद्यवाज फार सुंदरपणे लोक वाजत होते व ते ध्वजा आणि पातका घेऊन ते मिरवणूक चालले होते व ते शिवनामाचा उच्चार करीत असे शिवांचे एक जल्लोष करीत होते व तेव्हा शिवनामाच्या घोषणा सर्वत्र चालू होते व ते अशा पवित्र भक्तांचे पाप कधीही नाहीसे होईल, शिल्लक राहणार नाही व सदा सर्व काळ हे लोक निष्पाप होतील व ते त्यांच्यात संगतीने बहुला चालू लागली व ते बरोबर लहान मुलगा होता व त्याच्यासह पुण्यवंत गोकर्ण क्षेत्र तिने पाहिले. सर्वत्र लोक पावन झाले व ते बहुल्याने स्नान केले. तेव्हा ते महाबळेश्वर दर्शन घेतले व ते पुराण ऐकण्याकरिता ती म्हणून ती येऊन बसली व तेव्हा ते कथा भाग असा होता की ती जी स्त्री व्यभिचारी आहे असते तिला ती यमदूत नेऊन देतात, लोखंडाचे परीख तापून लाल करतात व भट्टीत घालतात व ते बुडलेले बहुल्याने ऐकून ते भयचकित झाली आणि ते अंगात ताप आल्याप्रमाणे थरथर कापू लागली व ते रडू लागली. मग तिने पुराणिकाला आपला सग्रम वृत्तांत सांगितलं व तिने सर्व पर्व प्रताप पाप केले व तो स्वतःच्या तोंडाने सांगू लागला की शेवटी मेल्यावर यमदूत मला मारतील व त्यावेळी मला कोण सोडवणार. तेव्हा तो दुःख किती सोसू स्वामी, माझे शरीर कंप पावत आहे व तेव्हा मला आता काय करू ते माझ्या गळ्यात जाते किंवा पुष्कळनाथे येऊन गंगेला निघाले व तेव्हा ते गंगे स्वरूपच होणारे जप तप असता पाप संपूर्ण नष्ट होते. ज्ञान श्रेष्ठ हे श्रवणाहून मनन श्रेष्ठ, मनातूनच सत्य जता मिळते व मनापेक्षा निर्वेग ध्यास श्रेष्ठ, त्यापेक्षा साक्षात्कार श्रेष्ठ. मग तो शिवस्वरूप होऊन गेलेला असेल समजावं. बहुला श्रवण भक्तीने ते पावना आणि निर्दोष झाली तोंडाने आणि ती सदाशिव कीर्तन गाऊ लागली व तेव्हा तिच्या बंधमुक्त झाली व श्रवण भक्तीने मोठमोठे लोक पावन होतात. श्रवणाची यासना मुक्ती मिळते व ते मग तीर्थाटन करण्यासाठी गरजेत भासत नाहीत व सर्व आयुष्याचे सार्थक होते व सत्संग मागत आणि श्रवण मिळत नाही व त्याने तीर्थाटन करावे. त्यासाठी ते अष्टांग योग साधनेची गरज नाही व कथा मात्र अत्यंत आदराने श्रवण करावेत व त्या योग याग व्रत असे कोणतेही समाधानाची गरज भासत नाही आणि त्या अविद्या भक्ती ही श्रवणे प्राप्त होते व चारही वर्ण आणि चारही आश्रम श्रवणानेच परम पावन होतात व असो. बहुलेला मात्र संत समागम फार आवडू लागला व गोकर्ण क्षेत्री राहून तिने गुरुची अपार सेवा केली व तिने ते जटा वाढविल्या व झाडांची पाने खाली व कपड्यासारखे वापरू लागली व तीर्थास नियमितपणे स्नान कंठ लागली व सर्वांगाला भस्म लावू लागली व पुण्यप्रद रुद्राक्ष दागिन्याप्रमाणे शरीराला घालू लागली. सर्वत्र नाती तोडून तिने ते गुरूंची सेवा केली. नेहमी गोकर्ण लिंगाचे दर्शन घेतले व गोकर्ण क्षेत्र किती पुण्यवान आहे तेथील महिमा कसा वर्णावा तिसऱ्या अध्यायात सांगितले आहे. व बहुलेने ते त्रिदेह ते जळून त्याचेच भस्म केले व तेव्हा ते अंगाला लावले आणि ते पावन होऊन ते शिवस्वरूप झाली व तेव्हा शंकराने तिला आणण्यासाठी विमान पाठविले आणि बहुलेला शिवपत्नीले एक एवढी मोठी पापीन उधरून गेली हे पाहून 14 भुवनांचे लोक थक्क झाले आणि सदाशिवाचे जाऊन ते बहुलेला त्याची पुष्कळ स्तुती करून नंतर अंबेची स्तुती केली व तेव्हा ते हिमकन्या उमा तिच्या प्रसन्न झाली. तेव्हा त्या पार्वती म्हणाल्या बहुलेवर माग. तेव्हा ते बहुला म्हणाले, माझा पती नरकात पडला आहे, त्याला ते कोठे आहे ते मला माहीत नाही. तेव्हा त्या अपवित्र करून त्याला ते हीच प्रार्थना त्या जगजननीने त्यांना धावूनच पाहिले. तेव्हा ती विद्ध पर्वताच्या दरीमध्ये पिशाच्य होऊन तो रडत हिंडत होत असलेला दिसला. तेव्हा ती भवानी बहुलेला म्हणाली, हा तुंबर मी तुझ्या बरोबर देते व त्याहून घेऊन ये जा, तो तुला जागा दाखवेल. मग तू माझ्या पतीला घेऊन येव. तेव्हा शिवकथा श्रवण करायला लावत मग ती बहुला तुंबाबरोबर विद्य पर्वतावर गेली. तेव्हा तो नवरा पिशाच्य होऊन ते नग्न अवस्थेत होता व
तुरुंबळाने बळी धरूनच त्याला वृक्षाला बांधला व मग तुरुंबाने ते विना घेऊन सत्स्वरूप आळवून शिवकीर्तनास आरंभ केला. ते ऐकून पक्षी सुद्धा उधरून गेले व शिवकीर्तनाचा महिमा भक्तिसागरांचा राजा आहे व तुरुंबाच्या सहजविना सप्तसुरांगाचा झंकारली होती. त्याने ते विदुर ब्राह्मण सावध झाला आणि त्याला पूर्वजन्माचे आठवला आणि ते म्हणाला मला सोडलं व त्यानंतर सोडल्यावर धावतच जाऊन त्याने तुरुंबाचे पाय धरले आणि ते म्हणाला स्वामी तुम्ही धन्य आहात. एका पतिताला पावन करून घेतलेस व तो आपल्या पत्नीला म्हणाली तू धन्य आहेस माझा उद्धार केलास. व मग तुरुंबाने त्या ब्राह्मणाला पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. तेव्हा त्याचा जप केल्यावर एक दिवस विमान स्वर्गाहून आले व विदुराने राक्षसाला रूप पाहून जाऊन त्याला दिव्य रूप मिळाले. त्याने भार्येसह तो विमान बसला व तुरुंबाने त्याला शिवापाय मिरवणुकीने आणले व दोघेही शिवाच्या चरणी लीन झाले होते व तो मीठ जसे पाण्यात विरघळते तसे ते शिवस्वरूप होऊन राहिले व जसे पाण्यात बर्फ वितळून जावे तसे आकाशात नाद लागले विसरून जावा तशी ती बहुला विदुर शिवस्वरूप होऊन राहिली व शिवमंत्र आणि शिवदक्षा घेऊन ऐकून ते शिवदीक्षा घेऊन जसे रुद्राक्ष धारण करून तो भस्मांगी भासून घेत किंवा उधरून गेले तसे गगन नाही भस्मातून निघाला व भस्मासूर शिवद्रोह करणारा त्याचा त्याग कसा करणार व चरित्र सांग असे तू शोधशोधकांनी सांगतात. याविषयी मी शिवपुराणात एक सुंदर कथा आहे व श्रोत्यांनी कान देऊन ऐकावी. भस्मासूर आख्यान उमा रमण महेश एकदा कैलास पर्वतावर बसले असता ते प्रदोषकाळी स्वतःच्या हाताने भस्म घेऊन अंगावर लावत असे होते व तेव्हा ते भस्मामध्ये खंडा लागला होता. तेव्हा त्या जमिनीवर ठेवला. शिवांचे चरित्र अद्भुत होते व ते खड्यातून ते एक राक्षस निर्माण झाला व त्याचे नाव होते शिवाचे भस्मासूर ठेवले असे होते. भस्मासूर जन्माला म्हणून भस्मासूर तो शिवापुढे सदैव हात जोडून उभा होता व तेव्हा ते एकदा शिवाला स्मरून हे नदी वाहना शिवा मला काहीतरी सेवा कार्य सांग व तेव्हा तो शिव म्हणाला हे तुझं नियमितपणे मला यावेळी ताजे चित्तभस्म आणून दे व तो भस्मासूर लगेच कामा लागला व तेव्हा ते ताजे भस्म शिवाला आणून देऊ लागला व तेव्हा ते तो उत्तम प्रकारे अशी ती शिवाची आज्ञा होत असते. भस्मासुराला परमसंतोष वाटला व तो रोज पृथ्वीवर येऊन संपूर्ण वधूधारा शोभून जो शिवभक्त एकरूप आहे तो ज्याला लिंगार्चन घडते हे आहे. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत करतो तो नेहमी शिवकीर्तन ऐकण्यास दंग असतो. त्याला त्या मनुष्याच्या चिंतेच्या भवानी निपती आदराने स्वीकारते व भस्म तो नेते व असे ते भक्त भेदरहित आहेत व प्रेमळ आहे व त्यांच्या मुंडाची माळ करून ते अभिमानाने ते गळ्यात घालते व स्मशानात वैराग्य वृत्ती प्रबळ होते व परमदयाळ भोलेनाथ या ठिकाणी राहत व ते स्मशानातून परत येतात व तेव्हा ते वैराग्य जाऊन ते संसार प्रेमात पडतात व सर्व भूमीच्या पतीने ते स्मशानाचे वस्ती केली व पंचमहाभूते तत्वात पिंड ब्रह्मांड हे सर्व जळून ते त्याही पलीकडेचे जे असेल ते निरसून जे उडते तेच स्वात्वत सुख भस्म होतात व तेव्हा ते ब्रह्मानंद सुख स्वरूप ब्रह्म षड्विकार रहित असा तो शंकर तो अंगास लावतो व तेव्हा तो मूर्त अमूर्त विदेही साक्षात शंकरच होई. वासने नसणे वाटणे रूपांतर होणे व्राण होणे नष्ट होणे हे सहा विकार प्रत्येक प्राणी मात्रात असणारा हो शिव परब्रह्म हे कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य अशा सहा ऐश्वर्य संपन्न गुणांनी संपन्न आहे व असा तो कोणी कोठे आहे का हो. आणखी सहा चिन्हांनी तो मंडित आहे. सर्व जाणकार पंडित ऐकावीत व करतेपणा नियमितपणे भक्तेपणा भुक्त सासीपणा सर्वज्ञता सर्वचेतानी तो युक्त शंकर तो त्रिविध भेदरहित आहे व भक्तांच्या रक्षणासाठी तो शुभ रंगून रूप घेऊन साकारतो व त्यानेच भस्मासुराला जन्म देऊन तो भस्म आणण्यासाठी पाठविला आहे. असे रोज भस्मला आणताना तो राक्षस गर्विष्ठ झाला व सतशील गायी ब्राह्मण मनुष्य पाहून त्यांना वाटे यांना मारून टाकावे. ह्या सर्वांचा संहार करून ते सगळीकडे राक्षसांचे राज्य निर्माण करावे. इंद्रलोक ब्रह्मलोक जिंकावेत व विष्णू शंकर यांचाही संहार करावा. त्रिभुवन जिंकण्यासाठी मीच इंद्र होईल असा विचार करून तो कपटी राक्षस कैलासावर गेला व हे शिवा तू ऐकतो आहेस ना सृष्टीवर कोणतेही भस्म मिळत नाही व ते 4 लक्ष मनुष्य योनी धुंडाळाव्यात. रोज 1.25 लक्ष जीवांचा घडामोड होते व सर्व धरती शोभली व शुद्ध भस्म कोठेही मिळाले नाही व ते आपली कपटसी भक्ती लावून तुला भस्म देण्यासाठी माझा नित्य नेम चुकतो व तुला नित्य भस्म देण्यासाठी एक मार्ग आहे व राक्षस मला हे शंकरा तू पंचवदना विरूपाक्ष त्रिपुरवदा उमापते नागभूषण मला एक वरदान असा तो वर देव तेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून ते तात्काळ भस्म व्हावा. ह्याने काम फार सोपे होईल व मला भस्मासुराने शिवापुढे लोटांगण घातले. तेव्हा ते एवढे माझे ऐक व निष्कपट भोलेनाथ वर देण्यास तयार झाला व तेव्हा ते हिमालयाच्या राजकुमारी बोलू लागली व भस्मासूर नीच आहे व कपटी दुराचारी दुष्ट याला दिला तर हात धरतीवर भस्म करून टाकेल व सर आधीच उल्हास आणि फाल्गुन मास व आधीच तो पाड्या चोरला त्याला निरोप दिला व राजाने आधीच 4 कर्माचे रथ त्याला प्रमुख केले व श्री राज्यात आधीच दारुडे त्यात सिंधवनी गेला व ते माकडाने केले व आद्यपान त्याला विवंचाने मारला. डंक त्यातही भूतबाधा झाली व ते अनन्य वर्तन तसेच करणार व
म्हणून हा तामशी राक्षस त्याला कधीही वर देऊ नये व षडानन गजानन वीरभद्र नंदिकेश्वर असे सांगू लागले व तेव्हा ते भक्तांसाठी भोळा शंकर म्हणून माझे लेकरू भस्मासूर त्यास मी वर देणार असतो. तो इतर कुठेही गडबड करणार नाही. आणि ते भोलेनाथ मला भस्मासूरला म्हणाले, हे बालका, मी तुला पाहिजे असलेला वर दिला व ते शिवाने असे शब्द उच्चारूनच भस्मासूर उड्या मारू लागला. तेव्हा ते नाचू लागला. त्याला भयंकर आनंद झाला की ते त्रिभुवनात मावेना. मग नंतर तो भस्मासूर लगेच मृत्यूलोकात येऊन पोहोचला आणि मग त्याने ते संवार आरंभविला. संत भक्त गाय ब्राह्मण शोभून काढून ते भस्म करू लागला व डोक्यावर हात ठेवताच तो जराही वेळ न लागताच भस्म होऊ लागला व सर्व ऋषीमंडळ न हुडकवून त्यांना भस्म करून टाकू लागले व 56 देश शोभून समूहास सह भूमीचे सर्व राजे भस्मात करून टाकले व ते मोठा अनर्थ ओढवला व ब्राह्मण लोक पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात लपून बसले व तेव्हा पृथ्वी संपूर्ण निर्मनुष्य झाली व कारण बाहेर कोणी पडेना. जसा तो ससाना अकस्मात येऊन ते चिमण्यांच्या मारणात तसा तो भस्मासूर आकाश मार्गाने येऊन डोक्यात हात ठेवी. महान योद्धा आणि रणांगणात गाजवणारा युद्धात कृतांतात सुद्धा जिंकेन, पण भस्मासुरापुढे ते बलहीन होणे काहीच चालेना व तेव्हा ती ढोंगी माणसाबरोबर बोलण्या पंडितांना जमत नाही व तेव्हा तशी ती राक्षसापुढे कोणीही युक्ती चालेना व राक्षस तो नित्य संवार करू लागला. तेव्हा ते कल्पना सुद्धा शिवाला नव्हती. राक्षस मात्र वेळेवर शिवाला भस्म करून देत असे व तेव्हा ते त्याच्या नम्रतेपणे हात जोडून तो उभा राहिला आणि लगेच मृत्यूलोकी आला. मनात भयंकर विचार केला व त्रिदशा सहित शंकी नायकाला भस्म करावे असं कमलातून जन्मलेल्या ब्रह्मदेवास नंतर विष्णूला शेवटी गंगाधराला करणारा शंकर याला ओळीने भस्म करावे व उमा ही त्रिभुवन करीत सुंदरी तिला नंतर पळवून न्यावे. ही पृथ्वी ओसड पडली व ते जनलोक आणि ऋषीमुनी एकत्र आले व तेव्हा ते मनातून भयभीत झाले होते व ते सर्वजण इंद्राला शरण गेले होते. इंद्र सर्वात घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला व ब्रह्मदेव पुढे इंद्राने गाराने घातले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, आपण सर्व विष्णूकडे जाऊन त्याला विनंती करावं. इंद्र यांनी ते दमन केले व तेव्हा ते पुढील अधोक्षय हे नाव पडले व तेव्हा सर्व काही जाणतो जो अधोक्षय जो वैकुंठ राहणारा विष्णू त्याचेचकडे सर्वजण गेले. विष्णूला ब्रह्मदेव व इंद्र घराने सांगू लागले व ते भस्मासुराने पृथ्वीवर भयंकर आतंक मांडला आहे. ते ऐकून सर्वांना घेऊन नारायण म्हणजे स्वतः विष्णू शंकराकडे कैलास पर्वतावर गेले होते आणि ते सांगितले की भस्मासूर सर्वत्र जाळपोळ करीतच सुटला आहे व सर्वांगाला भस्म करीत सुटला आहे व सर्व भक्त उरले आहोत. आम्हाला सुद्धा तो भस्म करून टाकील, अंत करेल. सदाशिवा तू सुद्धा काही खरे नाही. मग तो आम्हाला वाटते सर्व पार्वतीचे रक्षण कर. हे ऐकून ते भाललोचन म्हणजे शंकर हसू लागला आणि म्हणाला, हे भस्मासुराचे मरण जवळ आले आहे म्हणून तो आपल्या स्थायीचा तो असे कर्पूर गौरव म्हणतो. तोच अकस्मात राक्षस भस्म घेऊन तेथे आला व ते आपल्या घराने घेऊन ते देव इथे आले व तेव्हा तुम्हाला सुद्धा बघून घेतो व ते सरड्यासारखी मान हलवत तो भस्मासूर बोलू लागला व तेव्हा ते इथे ते आले आहेत व असं भस्माला उद्या भस्म करून टाकीन. मग तो क्रोधाने ते लाल झालेला उमेचा नाथ म्हणाला, हे भस्मासूर, अरे राक्षस, तू अधम आहेस व तुला मी वर दिला आहे व पृथ्वीचा संवार केलास व फक्त वर तुला माझ्यासाठी कामासाठी दिला आहे. तू त्याचा महाउपयोग केलास. मग त्या असुराने भयंकर राग आला आणि शंकराच्या गर्वाने म्हणाला, तुझी पत्नी मला दे, नाही तर मी तुझ्या मस्तकावर आत्ताच हात ठेवेल. हे ऐकून भवानी माता पुरातन निघून गेली व ते राक्षस वेडी वाकडी हलवत म्हणाला, हे प्रथम शिवाच्या मस्तकावर हात ठेवून मला लगेचच भस्म करतो आणि तुला क्षणार्धात पळून नेतो. शिवाच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी वेगाने भस्मासूर शिवाकडे धावला. ते पाहून इंद्र ऋषी इतर लोक 10 दिशांना पळू लागले. तेव्हा भक्तांच्या मनातील भवसागरांचे भय नाहीसे करतो तो उमारंग म्हणजे साक्षात शंकर पळतच सुटला व घोर वनात दिशेने पळू लागला. तेव्हा ते पाठी भस्मासूर लागला. ते जोगड्या धीर धरतो, तो उभा राहत, आजच तुझा भस्म करून टाकतो असं म्हणून स्वर्गाला ती राख लावून घेतो. तेव्हा वेदशास्त्रांनाही त्यांना थांग पत्ता लागणार नाही असे ते मायाचक्र ज्यांच्यासाठी चालले होते ते अगोदरच आहे व ते शूद्र भस्मासूर त्याला हातांनी धरीन म्हणाला व ब्रह्मा विष्णू इंद्र इत्यादी देवता त्यांचे ध्यान करतात व सनादिकांचे पूर्ण पूज्यस्थान आहे व त्यालाच भस्मासूर म्हणतो व त्याला धरून ते मी माझ्या पुरुषार्थ सार्थ करीन असा वाटू लागले व आता मी हा शंकराला पकडतो. जवळ दिसतो, हाताला लागत नाही, पण कोटी वर्षे जरी तू शिवाच्या मागे धावलास तरी ते सर्वेश्वर तुझ्या हाताला कधीच लागणार नाही. आणि शंकराचा अपशब्द बोलून तो थांबविण्याचा प्रयत्न करून राक्षस करीत होता. पण गिरिजाकांत म्हणजे पार्वतीच पती शंकर त्यांच्या राक्षसाच्या बोलण्याचा काही परिणाम होत नाही. हाक मारून सुद्धा शिव त्यांच्या सापडला नाही. वेदशास्त्राच्या तर्काची बोबडी वळी शास्त्रे थुकून
झाले. सर्व विद्या जरी एकत्र करून घेतली तरी ते वंदनाचा अंत करणाऱ्या शंकराचा ठाव लागणार नाही. व हे जे शुद्ध मनाने आहेत, सात्विक भाविक आहेत ना, ते उमानायक अपलासा करतो व पार्वतीसह त्यांना हाती जरी निरंतर राहत होतं. तपबळ विद्या धन याच्या जोरावर आम्ही त्या शंकरास शरण आणून म्हणणारे महामूर्ख आहोत व आपल्या अल्पकोटी इतके जन्म मरणाचे फेरे घ्यावे लागतात. त्याची गणतीच नाही व अहंकाराने भस्मासूर शंकराच्या मागे लागला आहे तरी त्याला सांडेना. इतके ते पार्वतीला आपला भाऊ जो विष्णू, त्यालाच इंद्रियावर असे म्हणतात, त्याचे स्तवन करू लागली व म्हणाली, हे ब्रह्मदेवाच्या पित्या कमळासारखे डोळे असणाऱ्या राक्षसाचे निर्दालन करणारे, हे कमळ धारण करणारे, शेषावर निद्रा करणारे व ब्रह्मदेवाचा प्रिय असणारे, हे जगत वंद्या सर्व जग व्यापणाऱ्या लोकांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारे, जनार्दना जगाचे रक्षण करणाऱ्या, जगतांचा उद्धार करत्या, पाण्याचा शायन करणाऱ्या विष्णू असा धाव ऐकताच विष्णूने त्रिलोक सुंदरी सारखे मोहिनी रूप धारण केले व शिवाचा परम विष्णू राक्षसाच्या मार्गात जाऊन तो अत्यंत रस्त्यात आडवा झाला व तेव्हा ते राक्षस शिवाला विसरून गरुड तिला पाहून थकल्या. मोहिनीचे रूप पाहून तो राक्षस तिच्यावर भाळला व विमानातून सर्व देव शिव वटवृक्षाचे रूप घेऊन ते विष्णूचे कौतुक रूप पाहू लागले व तेव्हा विष्णूचे असे अभिनव रूप कसे घेतले व अष्टनायिकांचे ते सौंदर्य तिच्या पायाशी अंगठ्याशी जरी तुलना केली तरी ती कमीच पडेल व ते मोहिनीने ते लागवी हावभाव करीत नृत्य कसे केले पाहून ते राक्षस स्वतःचे ही देहभान विसरला आणि ते म्हणाला, सुंदरी, माझ्यावरी कसलाच परणाला ओवाळून टाकावे. तुझा मुख चंद्रमा पाहताच वाटते की तुझ्यावर जीव ओवाळून टाकावं. तुझे नेत्र कटाक्षाने बाणांचा माझ्या मनातील मृगत जणू शिंकार करतात व तुझे कमळासारखे पाय जेथे पडले की ते जागेत सुगंध घेण्यास वसंत लोळण घेऊ. तू शृंगाररूपी जाणे पसरून माझ्या मनोरूपी माशाला त्यात पकडलेस व तू मला ताबडतोब माळ घालून वर मी तुझे आयुष्यभर दास्यत्व करीन व मायावेश धारण केलेला विष्णू बोलू लागला व तू तुझे लगेचच स्वीकार करीन व पलीकडे तो वटवृक्ष दिसो माझ्या तेव्हा आराध्य दैवत वास करते व ते नवस केला आहे की लग्नाधिपतीसह तेथे नृत्य आणि गायन करीन. तेव्हा जिथे हात ठेवीन तिथे तू ठेवावं. ते सर्व हावभाव करून दाखवीन. तू तशी करावे. तू हात जराही कमी पडलास तरी तू ईश्वराचा तुझं रोष ओढवेल. मोठा दैवंत हा खडतर आहे व ब्रह्मांड क्षणात जाळून टाकण्याचे ताकद त्याचे आहे व तेव्हा तो राक्षस म्हणाला, तू बोललीस मला ते मान्य आहे, मी तसेच करीन व अशी त्याला भुरळ घालून त्याने मोहिनी भस्मासुराला वटवृक्षाखाली सावलीत घेऊन गेली आणि ते मग त्याला नमस्कार करून मोहिनी नृत्य करू सुरू केला. मोहिनी नृत्य करू लागली की ती अष्टविनायकाच्या आश्चर्यात पाहतच राहिले व किन्नर गंधर्व कोकिळा ऐकून स्वतःलाच विसरले. सर्व देव चकित झाले. मोहिनीला सुगंधाने तिचे ओढले व गेले होते व गुप्त रूपाने वनात गुंजारव करू लागले व तिने ते सुंदर गाणे ऐकण्यासाठी शोकधरणी सोडून आला होता. मोहिनी जे ते हात ठेवी तो राक्षसी तसे ते करी. मग नाचताना दंग झाल्यावर अचानक मोहिनीने आपल्या हात स्वतः डोक्यावर ठेवला. त्याचे भान न राहिल्यामुळे त्या राक्षसाने सुद्धा आपल्या हात डोक्यावर ठेवला आणि तो राक्षस भस्मांत झाला. मोहिनी रूपात त्याग करून ते भगवंतांनी आपले चतुर्भुज रूप घेतले व ते वटवृक्ष रूप घेऊन तो शंकरही प्रकट झाला. हरी आणि हर एकमेकांना भेटले व देवांनी पुष्पमालांनी वर्षाव केला आणि विष्णूने मोहिनी रूप जेव्हा घेतले तेव्हा शंकराचे वीर्य सकलन झाले व तेव्हा जमिनीवर पडतात ते 8 भाग झाले आणि ते अष्टभैरव अवतार झाले व असित अंगार चष्ट क्रोध उन्मत कपाळ भीषण संवार भैरव असा 8वा भैरव होय व शिवांचे असे अवतार झाले व भस्मासुराचा वध झाला आणि बातमी लगेच त्रैलोक्यात पसरली आणि ते सर्वत्र आनंद झाला. एकमेकांना हात धरून उमानाथ आणि रमानाथ कैलासावर आले. अंबिकेचे तात्काळ येऊन ते हरिना वंदना केले व दोघांनाही खाली हसवून पार्वतीची त्यांची पूजा केली व त्यांच्या नावाची माळा गुंफली व हरी आणि हरनारायण अगभूषण व शिव सीतवल्लभा दोघांची ही नावे सगुण पंचवदन पन्नग शयन कर्पूर गौर कमलोद्भव पिनाकपाणी पितांबरधर नीलकंठ नीरद वर्ण शरीर वृंदाकपती वृंदावनवासी मधुहर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंखचक्रधर विश्वनाथ विश्वंभर कपालनेत्र कपनीयन गाय दोघांनाही लीला अगम्य आहे व मूरहर माया वल्लहर व्याळभूषण मोह हरता श्रीधर त्यामुळे हे दोघेही असुरमर्दन झाले व सिद्धेश्वर सिद्धूजावर निसार निरहंकार
नगपतनयावर नंदकिशोर ईशान ईश्वर इंदिरापती क्षीरवर्ण तक्षु तनु क्षीराब्दी शयन ब्रह्मादी वंद ब्रह्मानंद पूर्व या दोघांचे पूजन करून जगदंबा माता आदी झाली. व आता श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. पुढील कथा अद्भुत आणि अमृताहुनी रोचक आहे व त्यात वीरभद्राचा जन्म कसा झाला आणि शिवपार्वती लग्न सोहळा आणि षडाननाचा जन्म कसा कथा मागोमाग एका येणार आहेत. व गौतमी नदी आणि मंदाकिनी नदी सिंहस्य पर्वताला एकमेकींना भेटतात व तसे ते अध्यायात कैलासवासी शंकर व वैकुंठवासी विष्णू एकमेकांना भेटतात. तरी भाविकांनी भक्तांनी ही सिंहस्व पर्वणीचा लाभ उठवून ग्रंथरूपी गौतमीचे स्नान करून बुडी मारून पावन व्हावे व जेथे भेदाभेद नाही ब्रह्मानंद शिष्य श्रीगुरु तेथे राहिला नेहमीसाठी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड आहे. स्कंद पुराणात ब्रह्मोत्तरखंडात त्याचे वर्णन आले आहे. श्रोत्यांनी हे नेहमी ऐकावे वाचावे. असा हा 12वा अध्याय येथेच संपूर्ण झाला. श्री साबे सदाशिव अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय.